हल्ली आनंदी राहण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आपण आपला व्याप इतका वाढवून ठेवतो की प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून करता करता वेळ आणि दिवस कुठे आणि कसा निघून जातो याचा पत्ताच लागत नाही. बालपणी आपलं जग फार लिमिटेड असायचं, पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं आजूबाजूची मंडळी देखील वाढत गेली आणि आपल्याला दुःखी व्हायला प्रत्येकाची वागणूक पुरेशी ठरते. इतरांच्या वागण्याचा त्रास आपण न करून घेण्या इतपत मनाला तयार करण्यासाठी खूप कष्ट लागतात आणि ते कष्ट उचलत असताना मनाला आनंदी करण्यासाठी दिवसातून ठराविक वेळ काढला जातो आणि आपल्या आवडत्या गोष्टी केल्या जातात आणि मनाला आनंदी ठेवलं जातं, फक्त त्या मोजक्या वेळेपुरतंच. ह्याचाच अर्थ काय? अलीकडे आनंदी राहणं ही सहजता नाही तर एक काम झालंय जे ठरवून वेळ काढून करावं लागतंय. सहज आणि निखळ आनंदी दिवस हरवून गेलेत, प्रत्येकाच्याच आयुष्यातून हरवून गेलेत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. ते म्हणतात ना की आयुष्य एक रंगमंच आहे, इथे हसण्याचं नाटक करावं लागतं. अगदी खरं आहे. कधी कधी ना ठरवून हसावं लागतं, जाणीवपूर्वक विचार करावा लागतो की आता आपल्याला हसावं लागणार आहे, हे बोलावं लागणार आहे, असं वागावं लागणार आहे. थोडक्यात काय तर नाटक करायचंय, आनंदी असल्याचं नाटक. आणि गंमत माहिती आहे, हे नाटक करता करता आपण कधी आणि कसं आनंदी राहू लागू ना हे आपल्यालाच कळणार नाही. हे नाटक इतकं सवयीचं होऊन जातं की आपोआपच आपण आनंदी राहायला लागतो. प्रत्येकच जण ना 2 प्रकारचं आयुष्य जगत असतो. जे चाललंय तसं, घडतंय तसं तर तो जगतच असतो, पण मनामध्ये जसं त्याला हवंय तसं देखील तो जगत असतो. ते एक आभासी जग असतं आणि त्या जगामध्ये तो सहजच आनंदी होतो, पण तसं जगायला मिळत नाही आहे म्हणून कदाचित तो दुःखीसुद्धा असतो. दुःखी कुठे तर खरोखरचं आयुष्य जगताना. मग जे आभासी आयुष्य आहे, जे आपल्याला हवंय असं आपल्याला वाटतंय आणि जे आयुष्य खरोखर आपण जगतोय, त्या दोन्हीमधलं अंतर आपण कमी करू शकतो का किंवा संपवू शकतो का? बरं ठीक आहे, चला संपवता नाही आलं तर आपण कमी तर करूच शकतो ना. थोडे बदल करावे लागतील, कधी दृष्टिकोन बदलावा लागेल. आणि बदल आणि दृष्टिकोन ह्या आनंदाच्या गुरुकिल्ली आहेत असं मला वाटतं. म्हणजे जर आपण सतत बदल करत राहिलो तर आपला आनंद वाढत राहील, वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद आपण घेऊ शकू. छोटे छोटे बदल करण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तर ते लहान लहान यश मिळाल्याचा आनंद आपल्याला मिळेल. आणि दृष्टिकोनचं म्हणाल तर आपण एखादी गोष्ट कशा पद्धतीने पाहतोय त्यातच सगळं आलं. जर आपण फक्त नकारात्मक गोष्टी बघायला लागलो, नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आनंद आपल्याला कधीच मिळणार नाही. पण जर आपण सकारात्मक दृष्टीने गोष्टी पाहायला लागलो तर आनंद आणि समाधान वाढेलच की. मग आनंदी होण्याचं नाटकसुद्धा करावं नाही लागणार. पण सुरुवात आपल्याला नाटकापासून करायची आहे. आधी आपल्याला नाटक करायचं आहे, त्यानंतर हळूहळू आपल्याला बदल घडवायचे आहेत, मग हळूहळू आपल्याला दृष्टिकोन बदलायचा आहे आणि त्यानंतर छोटे छोटे चॅलेंजेस घ्यायला सुरुवात करायची आहे. मला कोणाच्या वागण्यामुळे दुःख होतं आहे, मला कोणत्या गोष्टींमुळे आनंद होत नाही आहे, असा अभ्यास करायचा स्वतःचा आणि त्या गोष्टींमध्ये मुद्दामून आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आज जर मला घरातली ही व्यक्ती अमुक बोलली तर दुःख होतंय, उद्या ती व्यक्ती त्याहूनही वाईट जरी मला बोलली तरी मी आनंदी राहणार, मी त्याचा परिणाम स्वतःवरती करून घेणार नाही, असे स्वतःला चॅलेंजेस द्यायचे आहेत. या चॅलेंजेसमुळं आपल्यामध्ये खूप जास्त प्रगती होणार आहे. सतत आनंदी होण्याच्या, आनंदी राहण्याच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला आपली प्रगतीसुद्धा साधून घ्यायची आहे. आपल्या मनाला आपल्याला खूप जास्त स्ट्रॉंग बनवायचं आहे, खूप मजबूत बनवायचं आहे. कोणत्याही व्यक्तीच्या वागण्याचा आपल्या आनंदावरती, आपल्या मनावरती परिणाम होताच कामा नये. आपण ती परवानगीच कोणाला द्यायची नाही आहे की तुम्ही माझा आनंद हिरावून घेऊ शकता, माझ्या आनंदावरती विरजण टाकू शकता. कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय, हे जर आपण आपल्यापर्यंत घेतलंच नाही तर आपला आनंद कमी कसा होईल? लहान लहान गोष्टींमध्ये आनंद असतो, खूप लहान लहान गोष्टी असतात आनंद व्यक्त करण्याच्या, आनंद साजरा करण्याच्या. पण आपण काय करतो? ज्या मोजक्या गोष्टी आहेत ना दुःख देणाऱ्या, त्याकडे लक्ष देतो. आणि हा जो आनंद आहे ना, जो नॅचरलीच आहे, जो नैसर्गिक आहे, जो आपल्यामध्ये आहे,
तो हळूहळू आपण हरवून बसतो. तो असतो ॲक्च्युली आपल्याकडे, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण हरवून बसतो. प्रत्येकच वेळी आपल्या चेहऱ्यावर जे हसू उमटतंय ते इतरांमुळेच असायला पाहिजे का? आपणच आपल्या हसण्याची जबाबदारी नाही घेऊ शकत? खरंच इतकं कठीण आहे ते? स्वतःला आनंदी करणं खरंच इतकं कठीण आहे? तुम्हाला काय वाटतं? स्वतःच्या आनंदाची, स्वतःच्या हास्याची जबाबदारी घेऊन तर बघूयात, सुरुवात तर करून बघूयात, नाटक करायला चालू तर करूयात, मग बघू पुढे काय होतंय ते. थोडा का होईना बदल आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये घडेल. मग हे सगळं करायला हरकत काय? करून तर बघूयात. आजपासून, आत्तापासून लगेचच आनंदाचं, हसण्याचं नाटक करायला सुरुवात करूयात. चला, एक गोड छानसं हसून दाखवा बरं. छान वाटलं ना? आनंद झाला ना? हेच तर करायचं आहे. रोज करत राहायचं आहे, सतत करत राहायचं आहे. बाकी आपण ना आपल्या चॅनलवरती 5,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे आणि तुम्ही सर्वांनी मला हा जो आनंद दिला आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांप्रती खूप जास्त कृतज्ञ आहे. तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद. आपल्या चॅनलवरती तुमचं प्रेम असंच राहू द्यात. तुमचं आणि माझं जगणं सेमच आहे, फक्त पद्धत वेगळी आहे. आणि हे जगणं आणखी सोपं करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पण ते व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला ना एक गोष्ट करावी लागेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. अगदी फुकट आहे ते. शेजारी लाल बटन दिसतं ना सबस्क्राईबचं, ते पटकन दाबा. त्याच्या शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. अशाच एका छानशा विषयासोबत, व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.